महाराष्ट्रातल्या दरवर्षीच्या कायमस्वरूपच्या तारखा सांगतो. 10 जुलै ते 15 जुलै, 10, 11, 12, 13, 14, 15 हे 5 दिवस कॅलेंडरमध्ये असं गोल करून ठेवा. हे 10 ते 15 दिवस असे आहेत महाराष्ट्रामध्ये. 10 जुलै ते 15 जुलैमध्ये 1998 पासून वहीमध्ये लिहून ठेवलेलं आहे. त्या तारखेमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक खेड्यात, प्रत्येक तालुक्यात या 5 दिवसात पाऊस पडतो. म्हणून हे 5 दिवस लक्षात घ्या. या 10 जुलै ते 15 जुलैला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो. म्हणून हे 5 दिवस लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय करा, आणखीन 2 तारखा लक्षात घ्या. 18 जुलै आणि 19 जुलैला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो. म्हणून ते 2 दिवस लक्षात घ्या. त्याच्यानंतर पाऊस येण्याच्या तारखा कोणत्या घ्या. 16 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर, 16, 17, 18, 19, 20, 21 सप्टेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो. म्हणून ते 5 दिवस लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय करा, एक अवकाळी पावसाची तारीख लक्षात घ्या. 2 डिसेंबर ते 7 डिसेंबरला त्या कॅलेंडरमध्ये असा गोल करून ठेवा. दरवर्षी महाराष्ट्रामध्ये 2 डिसेंबर ते 7 डिसेंबरमध्ये अवकाळी पाऊस पडतो. म्हणून ते 5-6 दिवस लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय करा, एक गारपिटीची तारीख लक्षात घ्या. 22 फेब्रुवारी म्हणजे आता उद्याची 22 फेब्रुवारी ते 10 मार्च त्या 20 दिवसामध्ये आपल्या भारतामध्ये दरवर्षी गारपिटन पाऊस पडतो आणि राज्यामध्ये प्रत्येक राज्यातला एखादा भाग त्याच्यामध्ये धरतो. म्हणून हे लक्षात घ्या. योगायोगानं ती तारीख आता योगायोगानं फेब्रुवारी आली आहे. म्हणून बघा 26 फेब्रुवारीच्या नंतर ते 5 मार्चच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये वातावरण चेंज होईल आणि गारपीट होणार आहे. म्हणून हे देखील सांगितलं की